नमस्कार. डॉक्टरांना पहिला तर धन्यवाद. अ, जसे बोलले ना, की हा आजार वाढत चाललाय. तर म्हणजे सध्या काही लोक लक्ष नसतील दिलं आता, पण नसतील दिले या ऐकत, पण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा बोलणार. ही गोष्ट मला पाहिजे. बरोबर ना? तर हे आपल्यावरच नाही, आणखी पण कोणावर प्रसंग आला ना, तर ही राम कमिटी मी पहिल्यापासून बोलत आलोय, की मी नातं जोडायला आहे. सोडायला नाही, आपण एक कुटुंब आहोत. क्रिकेटच्या माध्यमातून गावात गावात जो वाद वाद चालतो ना, राजकारण बोला या कशामुळे पण, तर हे वाद मिटवण्यासाठी आहे. तो सगळ्यांनी आहे ना या पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या. जे कोणी आपल्या ग्रुपमध्ये असू दे या क्रिकेटमध्ये जे पण वाद करत असतील ना, त्यांना तुम्ही थांबवा. ही राम कमिटी आहे ना, आर फॉर रॉ, ए फॉर अलिबाग, एम फॉर मुरुड, या या आहे ना, या 3 नावाने म्हणजे 3 तालुक्याने एक जो राम आलाय ना, त्या श्रीरामाचा एक मला अनुभव आहे आणि कमिटीला आणि तुम्हाला पण असेल. म्हणजे गेल्या वर्षी पण लाईट गेलेली ऑक्शनला आणि त्या म्हणजे सगळीकडे लाईट गेली आणि फक्त आपल्या ऑक्शन पुरता लाईट राहिलेली. right आहे ना. आज सकाळपासून म्हणजे जी काय चेष्टा चालली असेल 4-5 दिवसापासून टुर्नामेंट कशी होईल, पावसात खेळणार किंवा काय, या बऱ्याच गोष्टी मी इथे बोलू शकत नाही. पण एक मला विश्वास होता श्रीरामावर आणि आता पण आहे. आणि जे कमिटी अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार सगळे जे इवन एक बोलेन मी आणखी एक की जयवंत जोशी समोर नसतो, म्हणजे एक चेहरा आहे की सगळं दिसतो मी जसं समोर दिसेन, पण बॅकबोन बोलला मानला जातो जयवंत जोशी, की त्याचं काम तुम्हाला दिसणार नाही. तर जयवंत जोशीसाठी सर्वांनी आहे ना मनापासून टाळ्या मारा. सेकंडली विनायक तांबडकर, काम दिसत नाहीये आपल्याला आहे ना, आपली साधी गावातली टुर्नामेंट ठेवायला ना फाटते. सॉरी हा वर्ड वापरतोय, कारण आहे ना टुर्नामेंट, अरे हे कसं ते कसं ते करण्यापेक्षा ना आपण चांगलं कसं करू शकतो हे बोला. आम्ही कुठे चुकतोय इकडे आम्हाला सांगा, की हे नको असं केलं तर चांगलं होईल. राईट आहे ना? तो चुका काढण्यापेक्षा आहे ना राम कमिटी, या तुम्ही ही राम कमिटी जितू मोरेची नाही आहे, राम कमिटी आपल्या सर्वांची आहे. तर शेवटपर्यंत कसं जाता येईल, या असे देव माणूस आपल्याला कसे भेटतील. ओके. आणखी एक डॉक्टर समर्थ तर आहेतच. हे फक्त कॅन्सर फिजिशियन नाही, त्यांचं हॉस्पिटल आहे पूर्ण. गुप्ते हॉस्पिटल त्यांचं खारलं आहे. अख्ख्या मुंबईमध्ये कुठेही हेल्प करतील आपल्याला. फक्त एक कॉल करा. आणि तिकडे जाणार तेव्हा फक्त राम कमिटी मधून आलो एवढं बोला. सेकंडली आहेत, जे सेकंड प्राइज दिले डॉक्टर अभिषेक नेरुरकर. नंतर बोलता तुम्ही की हाडांचा प्रॉब्लेम झालाय, मला माहिती नव्हतं. तुम्हाला कन्सल्टेशन फ्री आहे, त्यांचं पण 2,000 कन्सल्टेशन आहे, फ्री आहे. जात का नाही तुम्ही? इलाज जे काय असतील ना त्यांच्याकडून सल्ले घ्या. थर्ड आहे संतोष कोठारी, त्यांचं लोटस डायग्नोस्टिक आहे. ज्या तुमच्या ब्लड टेस्ट पासून MRI पासून जे काय पाहिजे ना तुम्हाला, 50%, 25% जे काय डिस्काउंट आहे ते घेत जा. मला सांगण्याचा उद्देश आहे हेच, की राम कमिटी फक्त क्रिकेट पुरतच नाहीये. सो थँक्यू सो मच ऑल. सगळ्यांचे नाव घेईन, खजिनदार शैलेश म्हात्रे, प्रशांत पाटील सेक्रेटरी, पंकज घाग म्हणजे एका वर्डवर येणारा माणूस. सॉरी मी तुमचा टाइम घेते, पण का माहितीये यांचं नावं घेणं गरजेचं आहे. काय आपण फक्त खेळायला येतो, मी पण इव्हन, पण यांची कामं आहे ना 2 महिन्यापासून अगोदर तयारी असते. संतोष गायकर, नितीन घाग, दैवत दिवकर, संजय शेडगे आणि आमचे म्हणजे मोठे दादा भगत, वासुदेव भगत साहेब. तो खरंच खरंच खूप खूप धन्यवाद राम कमिटीला, आणि असं सहकार्य करत राहा. 1 ऑक्टोबर या नोव्हेंबर मध्ये मोठी टुर्नामेंट होणार आहे मार जिमखान्यामध्ये. प्राइस डिक्लेअर करत नाहीये, पण ज्या तुम्हाला वाटतं ना की मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आम्ही पण खेळावं, तर त्या मोठ्या टुर्नामेंट सारखंच होईल. आता त्याच्यापेक्षा जास्त पण करू. फक्त आपलं सहकार्य असू दे ना, आपलं प्रेम राहू दे. थँक्यू सो मच रोटकर साहेब. धन्यवाद. सॉरी सुमित पाटील,
नाव राहून गेलं माझं, समोर दिसलाच नाही. एका शब्दावर येणारा माणूस. आणि सेकंडली आपल्या तीन नसून अभिषेक गायकवाड, म्हणजे स्टार्ट पासून त्यांनी त्यांच्यासाठी पण खूप टाळ्या होऊन जाऊ द्या यार. म्हणजे आपल्या तीन तालुक्यात नसून आपल्याला हेल्प करतो. आणि म्हणजे लांब कोसावर राहणारे बँकॉक म्हणजे तिकडे साईडलाच असतात, पनवेल साईड, नैनेश म्हात्रे. म्हणजे त्यांना सुद्धा 2 वाजता 3 वाजता सांगा की बॅनर बनवा, हे करा ते करा, स्टिकर ट्रॉफी. म्हणजे एका शब्दावर असतं, त्यांचं काहीच नाही, म्हणजे अपेक्षा काहीच नाही. तर असंच, थँक्यू सो मच.